हॅलो सगळ्यांना नमस्कार. श्रद्धा लाईफस्टाईल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मी शारदा मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आज माझा बड्डे आहे. तर वाढदिवस आहे. तर मी एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने साजरा करणार आहे. तर जास्त काही असं वेगळं काय जास्त हे नाही करणार आहे, कारण माझी तब्येत एवढी पण ठीक नाही आहे. त्यामुळे सिंपल असंच वाढदिवस साजरा करणार आहे. कारण माझ्यासाठी खूप आणि माझ्या घरातल्यांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. म्हणून एकदम साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणार आहे. आणि माझं गिफ्ट हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. मला जे आवडतं तेच मला गिफ्ट दिलेलं आहे घरातल्यांनी. वाढदिवस होता. तर सकाळी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे केल्यानंतर घर सगळं आवरल्यानंतर देवपूजा वगैरे मी केली आणि नंतर मग साधा आणि सिंपल आपला रोजचा जो स्वयंपाक असतो ना त्याच पद्धतीने मी स्वयंपाक केलेला आहे. आणि देवपूजा केल्यानंतर मी थोडं देवासाठी पण गोड काहीतरी नैवेद्य केलं, ते पुढे दिसेल तुम्हाला. आज एवढा महत्त्वाचा दिवस आहे माझ्यासाठी. तर मी माझ्याच आवडीची भाजी केलेली आहे, की जी मी आजारी असतानासुद्धा मी सहज करू शकेन स्वयंपाक. असाच मी स्वयंपाक केलेला आहे. साधा सिंपल आणि मला आवडणारी भाजी केलेली आहे. त्यामुळं ही बटाट्याची काचऱ्यांची भाजी आहे ना, मला खूप आवडते. त्यामुळे मी बड्डे दिवशी केलेली आहे ती भाजी. आणि पातळ पातळ बटाट्याचे काप करून घ्यायचे बारीक बारीक. जसं फोडी करतो ना तसंच करायचं आणि पातळ कापायचं ते आणि थोडंसं तेल टाकून ना फ्राय करून घ्यायचे आधी बटाटे. त्यामुळे भाजी आणखीन टेस्टी लागते. तर तयार झाली बटाट्याची काचऱ्याची बटाट्याची भाजी आणि वरून कोथिंबीर घालायची. आधी पण फोडणीला घालायची, छान चव लागते फोडणीला घातल्यावर. आणि वरून पण आपल्या डोळ्यांना चांगलं दिसावं आणि चव तर येणारच, साहजिकच आहे. कोथिंबीर घातली थोडी. आता शेंगदाण्याचा कूट घालते, कारण बटाट्याच्या भाजीला शेंगदाण्याचा कूट हे खूपच भारी, म्हणजे काय म्हणतात त्याला, खूप भारी समीकरण आहे ते. सुक्या भाज्यांना शेंगदाण्याचा कूट किंवा पटकन भाज्या होण्यासाठी शेंगदाण्याचा कूट न खूप जास्त उपयोगी पडतो. बघा किती सुंदर भाजी दिसते. भाजी तर तयार झालेली. आता चपात्या भाजून घेते. डाळ करायचं तर मी कॅन्सल करून टाकलं, कारण का दही आहे त्यामुळं. आणि शिरा करते देवाला नैवेद्याला. चपात्या भाजून झाल्यात. आता 2-3 राहिलेत फक्त भाजायच्या, अगदी 2-3 राहिल्या. चपाती करून आम्ही बिन अशाच खातो. अगदी थेपभर लावलं तर लावते, पण आज थोडंसं लावते, अगदी थोडंसं लावलं. देवासाठी नैवेद्याला शिरा बनवलाय, गरम गरम आहे बघा. थोडंसंच बनवलंय, अगदी 2 माणसं खातील एवढाच आहे. तर खूप छान आहे बघा. नैवेद्य दाखवून घेते. अग्नीला नैवेद्य दाखवल्यावर सगळ्या देवांपर्यंत पोचतो. त्यामुळे अग्नीला नैवेद्य दाखवायचा देवाला दाखवल्यानंतर. किचन ओटा स्वच्छ करून ठेवला. काय काय भांडी पण घासून काढलेत मी, आता तुम्हाला दाखवलं. आणि हे गॅस कनेक्शन चालू झालेलं आहे. आता जे मोठे मोठे भांडे आहेत ते मी ठेवून दिले, कारण संध्याकाळी पाणी आल्यावर घासता येईल. तर मला कंटाळा येतो त्याचा. बाकीच्या गोष्टी जे तुम्हाला दिसले असतील ते मोठे ठेवलेत आणि बाकी सर्व घासून घेतले. आणि मिरच्या स्वच्छ धुवून ठेवल्यात. सगळं किचन ओटा स्वच्छ केलं, कारण मला किचनमध्ये अस्वच्छता अजिबात आवडत नाही. मला बिलकुल काम करायला सुचत नाही. आणि असं आहे बाहेर असं सुंदर असं वातावरण, कारण तर आताच मी शेगडी पुसून तो कपडा सुकत टाकलाय, त्यामुळे नेमका कॅमेरा दिसायला लागलाय. माझा आजचा व्हिडिओ आहे ना, तर तो खूप आनंदाचा आहे. आणि वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने मी साजरा केलेला आहे. तर मला गिफ्ट म्हणून, मला खूप झाडं आवडतात म्हणून मला गिफ्ट झाडंच मिळणार आहे. तर मला खूप आनंद होतो आहे.
खूप भारी वाटतंय मला. आणि आता मी तुळस लावते. परवा मी तुळस आणली होती पण मला लावण्याची ताकद नव्हती, कारण माझ्या अंगात खूप अशक्तपणा होता आणि तिन्ही संजेची वेळ पण झाली होती, एकादशी होती, त्यामुळे मी थोडं लावण्याचं ठेवून दिलं. आणि आज वाढदिवस आहे तर मी तुळस लावून घेते आता. आता ते गॅलरीतला जो गॅसचा कपडा दिसतो शेगडी पुसायचा त्याकडे बघूच नका. मी असं दाखवत होते की दिसणार नाही असं, पण तसं काही होत नाही, तरी पण तो दिसतोय. तर ते बघू नका तुम्ही, मी काय बोलते ते फक्त ऐका. आज वाढदिवस साधाच आहे पण आनंदाचा दिवस आहे. तर तुम्हाला वाटलं तर शुभेच्छा द्या मनापासून मला. ज्यांना ज्यांना म्हणजे माझे व्हिडिओ आवडत असतील, किंवा मी तर आवडणार नाही कोणाला मला पक्क माहिती आहे, पण माझ्या बोलण्यातला साधेपणा जर कोणाला आवडत असेल तर नक्की मला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्हिडिओमार्फत द्या. थोडी माती मोकळी करून घेतली, मी आधीच घेतले. थोडी माती कमी करावी लागेल त्यातली. आणि हे तुळशीचं रोप दिसते का, त्याला थोडं कट करते. जेणेकरून हे लावता येईल मला. काढल्यावरच दाखवते तुम्हाला. विठ्ठला तुझी राणी रुक्मिणी, विठ्ठला तुझी राणी रुक्मिणी, चंद्रभागेला झुळझुळ पाणी, चंद्रभागेला झुळझुळ पाणी. आता आषाढी वारी पण चालू आहे. आळंदीतून पालखी निघेल पंढरपूरला जायला. आता 7 का 8 जुलै आहे तारीख त्याची, पण मला फिक्स तारीख माहीत नाही. भारी वाटतं वारीला. मी एकदा गेली होती पुण्याला वारी बघायला. आता माझी तुळस लावून झाले, बघू शकता किती सुंदर आहे. आता इथे ठेवून देते. आणि झाडं थोडीशीच आहेत बऱ्यापैकी जगलेले. आणि बाहेर पोरं खेळतात. आणि आहे माझं लुक, कोणी बघू नये म्हणून चादर टाकलंय. झाडं जर आज भेटले ना तर माझं वाढदिवसाचं गिफ्ट असेल ते, कारण झाडं आवडतात ते मी आधी पण तुम्हाला सांगितलं. पण आज ते गेटजवळ ती गाडी असली पाहिजे झाडांची. नर्सरीमध्ये जायला तर आता वेळ नाही आहे, कारण नाही टाईम आहे इतक्या लांब नर्सरीमध्ये शोधायला. ऑलरेडी आमच्या गेटच्या बाहेर 2-4 गाड्या रोजच्या रोज लागलेल्याच असतात. त्या जर असली ना तर मी नक्कीच फुलझाडं घेतलेली दाखवेन तुम्हाला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला वाढदिवसाचा, आणि साधा आणि सिंपल मी वाढदिवस साजरा केलेला आहे. एकदम सिंपल केलेलं आहे. तुम्हाला त्यात काही असं खर्च वगैरे केलं नाही किंवा कुठे काहीच नाही केलेलं आहे, कारण माझी तब्येत पण बरी नव्हती. आणि माझ्या मनाला आनंद मिळेल, माझ्या घरातल्यांना आनंद मिळेल अशा गोष्टी मी केलेल्या आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी एकच सांगेन की मी पण सुखी राहीन आणि तुम्ही पण सुखी राहा. बस, बाय, टेक केअर. भांडी घासून झाली आता माझी एवढी, आणि इकडे पण आहेत.